नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। दारुल उलूम रजाए मेहबूब मुकुंदनगर अहमदनगरमध्ये सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्ट 2026ला आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन हा दारुल उलूम रजाए मेहबूब येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। प्रथमतः मदरसातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ गणवेश परिधान करून मोठ्या उत्साहात हातातील तिरंगा दिमाखात फडकवून भारत देशाचे जयघोष करिता पूर्ण मुकुंदनगरभर रॅली काढली, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला। तदनंतर श्री जैन ओसवाल धर्मशाळेचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब भंडारीजी व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सय्यद साबिर अली यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व समाजातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विशद केले। याप्रसंगी मदरसा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत तसेच तुबा तेहनूर शेख या विद्यार्थिनीने इंग्रजी भाषेत भाषण केले। शेवटी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला। याप्रसंगी माजी नगरसेवक इंजिनियर आसिफ सुलतान, बांधकाम विभागाचे अधिकारी संजय भिंगारदिवे साहेब, काँग्रेसचे युवा नेते नेहरू युवा पुरस्कार विजेते अनवर सय्यद, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभाग शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला, आर्किटेक्ट फिरोज शेख, अजमेर शरीफ फॅमिली टूरचे संचालक फजल शेख, सय्यद अबूजर, मोहम्मद हुसेन, काँग्रेस पक्षाचे मोहम्मद मुबीन, वलीउद्दीन शेख, मोईज मेमन, आलमगीर न्यूजचे संपादक जहीर सय्यद, सय्यद सिद्दीक भाई, नदीम रजा, अरबाज बागबान, मुन्शी मामू, अदीब भाई तसेच खत्मे कादरिया ग्रुपचे सर्व सदस्यांसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफाए मंसूरे मिल्लत पीरे तरीकत हजरत हाजी शेख बाबर चांद कादरी रजवी मेहबूबी रब्बानी, शेख नदीम कादरी रजवी, शेख रफीक भाई केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख अब्दुल कादिर भाई, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहिद कादरी रजवी साहब, मदरसाचे असातेजा मौलाना इजहार कादरी, हाफिजो कारी कौनैन रजासह इत्यादींनी प्रयत्न केले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या मुकुंदनगर मद्रसाच्या विश्वस्तांनी मला झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून नियमितपणे स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी या ठिकाणी झेंडावंदनासाठी उपस्थित असतो। अत्यंत प्रसन्न आणि राष्ट्रभक्तीने भारावलेल्या वातावरणामध्ये या ठिकाणी आज मद्रसांचे सर्व विद्यार्थी, ट्रस्टचे सर्व विश्वस्त, मद्रसाचे विश्वस्त, आमचे सर्व सहकारी मित्र या सर्वांच्या उपस्थितीत आज झेंडावंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। मद्रसाच्या वतीने मला झेंडा फडकवण्याचा मान मिळाला, सन्मान मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी मी एवढे सांगेन, तिरंग्याच्या सन्मानासाठी, तिरंगा फडकवण्यासाठी मी केव्हाही या ठिकाणी हजर राहील। आपण माझ्यावरती जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण योम आझादीचे शिवर इथं चांगला कार्यक्रम झाला। इथलचे जे ट्रस्टी आहे शेख चांद बाबर आणि यांची जी टीम आहे इथलची, नेहमी वर्षेप्रमाणे हे वर्षी पण त्यांनी एक फार चांगला कार्यक्रम केला आणि इथं प्रमुख पाहुणे म्हणून आसिफ सुलतान सर, अनवर साहेब आपण सगळ्यांना बोलवलं इथं। याबद्दल मी सगळ्या त्यांचा
आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह, आज दारुल रज़ा महबूब में हर साल की तरह इस साल भी 15 अगस्त के यौम आज़ादी के हमारे प्यारे मुल्क के आज़ादी के मौके पर, देश आज़ादी के मौके पर हमने फिर प्रोग्राम करे, रैली करी. हमारे इस दारुल रज़ा महबूब में अल्हम्दुलिल्लाह ये मामूल रहा. 26 जनवरी और 15 अगस्त को हम झंडे को सलामी देते हैं और प्रोग्राम करते हैं. अल्हम्दुलिल्लाह ये दारुल रज़ा महबूब ये हमारे पीरो मुर्शद का बानी है. हमारे पीरो मुर्शद ये उनका जिनका नाम था हजरत अल्लामा मौलाना हलाज मोहम्मद मंसूर अली कादरी रहमतुल्लाह अलैह. इनके बरकतों से ये आज हम यहाँ खड़े रहकर ये कुछ बोल पा रहे हैं. तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर 35 से 40 बच्चे तालबा है, हाफिज कुरान बन रहे हैं और आलिम दीन बन रहे हैं. इमामत का कोर्स चालू है. यहाँ पर हमारे 12वीं तक के हमारा एजुकेशन दिया जा रहा है और साथ में हमारे कंप्यूटर 5 कंप्यूटर लाके उनको बेसिक सिखाया जा रहा है. तो अल्हम्दुलिल्लाह ये दारुल रज़ा महबूब की खिदमत है और हम इन्हीं टाइम हम देश के खातिर हम हमारे तलबा हमारे सबसे पहले मैं हाजिर रहूंगा जब भी देश को फिर से आजादी का या किसी मौके पर देश को खून की जरूरत पड़ी तो हम सबसे पहले हमारे ईमान वाले हम आगे रहेंगे इंशाअल्लाह. इतनी बात खत्म करके मैं आने वाले तमाम मेहमानों का शुक्रगुजार हूँ, शुक्रिया अदा करता हूँ, धन्यवाद देता हूँ. और आज मौके इस 80वां साल के यौम आजादी के मौके पर तमाम देशवासियों को मुबारकबाद देता हूँ. ये देश हमारा है, हम सबका है. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुस्तान 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 सारी जहां से अच्छा सारी जहां से अच्छा सारी जहां से अच्छा सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हिंदुस्तान इनकलाब इनकलाब इनकलाब.